नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातल्या बातमीनं करतोय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवरती आता राजीनाम्यासाठी दबाव कमालीचा वाढतोय। विरोधक आणि सरकारमधले नेते सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कमालीचे आक्रमक दिसतात। अंजली दमानी यांनी कालच अजित पवारांची भेट घेतलेली आणि वाल्मिक कराड विरोधात अनेक पुरावे देत मुंडेंच्या राजीनाम्याचा आग्रह धरलाय। तर याच वेळेला धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि आपल्या राजीनाम्यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच घेतील असंही स्पष्ट केलंय। राजीनाम्यासाठी मुंडेंवर दबाव वाढला आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंडेंकडनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील। सीएम डीसीएम कोणता निर्णय घेणार? सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढत असल्याचं चित्र आहे। कारण विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावलं। भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडनं या प्रकरणी सातत्यानं आरोप होतात। एक प्रकारे या नेत्यांनी धनंजय मुंडेंची राजकीय कोंडीच केली। नुकतंच अंजली दमानिया या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याच्या चर्चेला उधाण आलंय। धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। हा दबाव वाढण्यामागे गेल्या काही दिवसांच्या घडामोडी असल्याचं बोललं जात आहे। नुकतंच अंजली दमानिया मुख्यमंत्र्यांना भेटल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या कारवाईची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती। तर सोमवारी अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या। या भेटीदरम्यान वाल्मिक कराड विरोधातले अनेक पुरावे दिल्याचा दावा त्यांनी केला। पण पवार दमानिया भेटीच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनीही अजित पवारांची भेट घेतली। अजितदादांची भेट घेतल्यावरती धनंजय मुंडे पोहोचले ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। अवघ्या काही मिनिटात आटोपलेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्यावरचे सगळे आरोप खोडून काढले। ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा। एकीकडे धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तर दुसरीकडे विरोधकांनी पुन्हा एकदा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालवून आणि प्रशासनाला जर मोकळा श्वास, मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे, तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील। विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असल्याचं म्हटलंय। माझं म्हणणं आहे की मी दोषी आहे की नाही आहे याबाबत सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा। वाल्मिक कराड संदर्भात दररोज होत असलेले खुलासे, धनंजय मुंडेंची त्याच्याशी असलेली जवळी यावरनं विरोधकांनी मुंडेंना चांगलंच केलं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय काय घेतात याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।